शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या बहुतेकांना वाटतं की मार्केटची वेळ म्हणजे सकाळी 9:15 ते दुपारी 3:30. पण खरं तर हे पूर्ण सत्य नाहीये. बाजाराचा दिवस या वेळेच्या आधीच सुरू होतो आणि नंतरही काही काळ चालू राहतो. ट्रेडिंगच्या या संपूर्ण वेळेचं गणित समजून घेतलं ना, तर गुंतवणुकीचे निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेता येतात. चला तर मग बाजाराच्या या पूर्ण दिवसाच्या प्रत्येक टप्प्याला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हा प्रश्न खूप जणांना पडतो नाही का? आणि याचं एकदम सरळ उत्तर आहे नाही. बाजाराच्या मुख्य वेळेच्या आधी आणि नंतरही खास सेशन्स असतात. आणि या सेशन्समध्ये नेमकं काय होतं हे माहीत असणं आपल्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. आज आपण काय काय बघणार आहोत? सर्वात आधी बाजाराच्या वेळेची एक ओळख करून घेऊ. मग प्री मार्केट सेशन म्हणजे काय, मुख्य ट्रेडिंगची वेळ आणि पोस्ट मार्केट सेशन कसं चालतं हे सविस्तरपणे पाहू. आणि हो, सगळ्यात शेवटी एक गुंतवणूकदार म्हणून आपल्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावरही नजर टाकू. चला, सुरुवात करूया अगदी बेसिक माहितीपासून. आपल्याला माहीतच आहे की भारतीय शेअर बाजार आठवड्यातून 5 दिवस चालतो, म्हणजे सोमवार ते शुक्रवार. शनिवार, रविवार आणि ज्या सार्वजनिक सुट्ट्या एक्सचेंज जाहीर करतं त्या दिवशी बाजार पूर्णपणे बंद असतो. याचा अर्थ वर्षातले साधारणपणे 240 ते 250 दिवस आपल्याला ट्रेडिंगसाठी मिळतात. पण महत्त्वाचं हे नाही की किती दिवस मिळतात. महत्त्वाचं हे आहे की या प्रत्येक दिवशी ट्रेडिंगची प्रक्रिया नक्की कशी पार पडते. चला, तेच आता पुढे पाहूया. अनेकांना असं वाटतं की बाजाराचा दिवस 9:15ला सुरू होतो. पण खरी गोष्ट अशी आहे की बाजारातली हालचाल सकाळी 9 वाजताच सुरू होते आणि ती होते प्री मार्केट सेशनने. हे सेशन फक्त 15 मिनिटांचं असलं ना तरी ते खूप महत्त्वाचं असतं. मग या प्री मार्केट सेशनचा उद्देश काय असतो? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर 9:15 वाजता शेअर कोणत्या किमतीवर उघडेल, म्हणजे त्याची ओपनिंग प्राईस काय असेल हे ठरवणं. मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर ही किंमत निश्चित होते. याचा फायदा काय? तर मार्केट उघडताच किमतीमध्ये जे अचानक मोठे चढ-उतार होतात ना, ते टाळायला मदत होते. ही जी 15 मिनिटं आहेत ना, ती 3 भागांमध्ये विभागलेली आहेत. बघा, सकाळी 9 ते 9:07 या पहिल्या 7 मिनिटात आपल्याला खरेदी किंवा विक्रीच्या ऑर्डर्स टाकता येतात किंवा टाकलेल्या ऑर्डरमध्ये बदलही करता येतो. त्यानंतर 9:08 ते 9:12 या वेळेत एक्सचेंजचं सिस्टम या सगळ्या ऑर्डर्स जुळवून व्यवहार पूर्ण करतं. आणि मग शेवटच्या 3 मिनिटांमध्ये म्हणजे 9:12 ते 9:15 पर्यंत झालेल्या व्यवहारांच्या आधारावर प्रत्येक शेअरची त्या दिवसाची ओपनिंग प्राईस ठरवली जाते. ओके, तर प्री मार्केट सेशन संपलं आणि मग बरोबर 9:15 वाजता सुरू होतो खरा खेळ, म्हणजे मुख्य ट्रेडिंग सेशन. इथेच तर सगळ्यात जास्त खरेदी विक्री होते. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे प्रत्येक मार्केट सेगमेंटची वेळ वेगवेगळी असू शकते. जसं आपण इथे पाहू शकतो, इक्विटी आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स मार्केटची वेळ सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 आहे, जी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण याउलट कमॉडिटी मार्केट सकाळी 9 पासून थेट रात्री 11:30 पर्यंत सुरू असतं. आणि कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये तर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत व्यवहार करता येतात. म्हणजे आपण नक्की कोणत्या सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करत आहोत यावर वेळेचं गणित अवलंबून आहे. दुपारी 3:30 वाजता इक्विटी मार्केट बंद झालं, म्हणजे सगळं थांबलं असं नाही. यानंतर सुरू होतं पोस्ट मार्केट सेशन. हे सेशन दुपारी 3:30 पासून 4 वाजेपर्यंत, म्हणजे साधारण अर्धा तास चालतं. आता या सेशनचे 2 मुख्य उद्देश आहेत. पहिला, त्या दिवसासाठी शेअरची अधिकृत क्लोजिंग प्राईस काय असेल हे ठरवणं, आणि दुसरा उद्देश म्हणजे ज्यांना मुख्य वेळेत डिलिव्हरीसाठी शेअर्स घ्यायचे किंवा विकायचे राहून गेले असतील त्यांना एक शेवटची संधी देणं. हे सेशनसुद्धा 2 टप्प्यांत पार पडतं. दुपारी 3:30 ते 3:40 या पहिल्या 10 मिनिटात दिवसभरातील शेवटच्या अर्ध्या तासातील व्यवहारांच्या सरासरीवर आधारित क्लोजिंग प्राईस काढली जाते. आणि मग 3:40 ते 4 या वेळेत जी क्लोजिंग प्राईस ठरली आहे त्याच किमतीवर शेअर्सची खरेदी विक्री करता येते. आता येतोय आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून या प्री आणि पोस्ट मार्केट सेशनमध्ये व्यवहार करताना काही नियम आणि मर्यादा माहीत असणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. तर हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा. या दोन्ही खास सत्रांमध्ये फक्त इक्विटी शेअर्सचेच व्यवहार होतात, फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे नाही. पोस्ट मार्केटमध्ये तर फक्त डिलिव्हरी बेस्ड ट्रेड्सच शक्य आहेत, म्हणजे इंट्राडेला इथे परवानगी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही सत्रांमध्ये व्हॉल्यूम म्हणजे खरेदी विक्रीचं प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळे कधीकधी आपली ऑर्डर पूर्ण न होण्याची शक्यता असते, हे लक्षात घ्यायला हवं. तर आता हे अगदी स्पष्ट झालंय की शेअर बाजार फक्त 9:15 ते 3:30 या चौकटीत काम करत नाही.
प्री मार्केट आणि पोस्ट मार्केट सेशनची माहिती असणं म्हणजे बाजाराला अधिक जवळून आणि चांगल्या प्रकारे समजून घेण्यासारखं आहे. आता खरा प्रश्न हा आहे की ह्या सखोल माहितीचा उपयोग आपली गुंतवणूक किंवा ट्रेडिंग स्ट्रॅटेजी अधिक प्रभावी बनवण्यासाठी आपण कसा करू शकतो, याचा विचार नक्की करायला हवा.